आता आपण रिलेशन लक्षामध्ये घेणार आहोत. कोणामधलं? रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर द व्हेरियस टाइप्स ऑफ अ सॉल्ट. दॅट इज BA टाईप, BA2 टाईप, BA3 टाईप, BQAR टाईप. अशा वेगवेगळ्या सॉल्व करता आपण आता रिलेशन बघणार आहोत. कोणामधलं? सोल्युबिलिटी म्हणजे S आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे KSP. तर सगळ्यात पहिला आपला सॉल्ट होता BA टाईप ऑफ सॉल्ट. आता BA टाईप म्हणजे काय? त्याचं एक्झाम्पल कोण आहे? AgBr आहे. याचा अर्थ काय? BA टाईप म्हणजे काय? तर जो एक कॅटायन आणि एक ॲनायन देतो त्याला आपण BA टाईप ऑफ सॉल्ट म्हणतो. मग बघा, रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर BA टाईप ऑफ अ सॉल्ट. कोणत्या प्रकारचा सॉल्ट? BA टाईप ऑफ अ सॉल्ट. फॉर एक्झाम्पल AgBr. चला त्याची रिॲक्शन लिहू आपण. BA स्पायरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. इट गिव्स B प्लस प्लस A मायनस. बरोबर. सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येतो. काय आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट? KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. ऑलरेडी आपण या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. आता एक महत्वाची गोष्ट लक्ष द्या. लेट अस कन्सिडर दॅट S मोल्स पर लिटर इज द सोल्युबिलिटी ऑफ धिस BA टाईप ऑफ सॉल्ट. या BA टाईप ऑफ अ सॉल्टची सोल्युबिलिटी आपण घेतली S मोल्स पर लिटर. याचा अर्थ काय? तर S मोल्स पर लिटर एवढा BA हा डिझॉल्व होतो, एवढा BA हा सोल्युबल होतो आणि जेवढा सोल्युबल होतो तेवढाच डिसोशिएट होतो. मग आता काय आहे? समजा या BA ची सोल्युबिलिटी जर का 1 असती, BA ची सोल्युबिलिटी जर का 1 असती तर त्यांनी एक B प्लस दिला असता, एक A मायनस दिला असता. BA ची सोल्युबिलिटी जर का 5 असती, 5 असती तर त्यांनी 5 B प्लस आणि 5 A मायनस दिले असते. आता BA ची सोल्युबिलिटी S आहे. मग BA ची सोल्युबिलिटी जर का S आहे तर किती B प्लस मिळेल तुम्हाला? S. आणि A मायनस सुद्धा किती मिळेल तुम्हाला? S. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस आहे S आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस सुद्धा किती आहे? S. मग आता एक काम करू, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये B प्लस ची किंमत टाका S, A मायनस ची किंमत सुद्धा टाका S. म्हणजे KSP इज इक्वल टू S इंटू S. म्हणजे KSP इज इक्वल टू S स्क्वेअर. म्हणजेच S इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KSP. This is the relation between solubility and solubility product for BA type of a salt. मी पहिला सॉल्ट आहे म्हणून परत रिपीट करतो, लक्ष द्या. रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर BA टाइप ऑफ अ सॉल्ट. पहिले रिॲक्शन लिहायची. BA गिव्स B प्लस प्लस A मायनस. ठीक आहे. BA ची सोल्युबिलिटी S असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस पण S आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस सुद्धा S आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. व्हॅल्यूज पुटअप करा. B प्लस ची व्हॅल्यू S, A मायनस ची पण S. म्हणजे KSP इज इक्वल टू S स्क्वेअर. यालाच रिअरेंज करून लिहिलं S इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KSP. This is the relation between solubility and solubility product for BA type of a salt. समजताय ना हे? तर हा फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे त्याच्यावरती. ठीक आहे की नाही? त्याच्यानंतर आता BA2 टाईप ऑफ सॉल्ट घेऊ आपण. BA2 टाईप ऑफ सॉल्ट म्हणजे काय? तर जो एक कॅटायन आणि 2 ॲनायन देतो. एक कॅटायन आणि 2 ॲनायन. मग तो झाला BA2 टाईप ऑफ सॉल्ट. फॉर एक्झाम्पल PbBr2. हा जो PbBr2 आहे हा एक Pb2 प्लस देतो पण 2 Br मायनस देतो, म्हणून त्याला BA2 टाईप ऑफ सॉल्ट म्हणतो आपण. चला त्याची रिॲक्शन लिहू आपण. BA2 गिव्स B2 प्लस प्लस ट्वाइस A मायनस. एक हा कॅटायन आणि हा ॲनायन आहे. B वरती 2 पॉझिटिव्ह असतील आणि ट्वाइस ऑफ A वरती एक निगेटिव्ह असेल. तुम्ही लगेच कॅटायन आणि ॲनायन वरचे चार्जेस बॅलन्स करून बघायचे. 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह बॅलन्स आहे, म्हणजे व्यवस्थित लिहिलंय आपण. BA2 गिव्स B2 प्लस प्लस ट्वाइस A मायनस. याच्याकरता KSP चा फॉर्म्युला आपण शिकलो आताच. KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनसचा काय असतो? स्क्वेअर. KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनसचा स्क्वेअर. आता ऐका व्यवस्थित. समजा एक BA2 असता एक, तर त्यांनी एक B2 प्लस दिला असता आणि 2 A मायनस दिले असते. म्हणजे जेवढा BA2 असेल तेवढेच B2 प्लसचे आयन मिळतील, पण त्याच्या दुप्पट A मायनसचे मिळतील. फॉर एक्झाम्पल
5 BA2 घेतले आपण, किती 5, तर 5 B2 प्लस मिळतील, पण 10 A मायनस मिळतील, ते दुप्पट. जेवढे B2 प्लसचे आयन मिळतील त्याच्या दुप्पट A मायनसचे मिळतील. आता या BA2 ची सोल्युबिलिटी S मोल्स पर लिटर आहे. सोल्युबिलिटी ऑफ BA2 इज S मोल्स पर लिटर. मग S मोल्स पर लिटर जर का आहे तर B2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन S असेल, पण टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस याच्या दुप्पट असेल, म्हणजे किती असेल ते ट्वाइस S. मग B2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन S, टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आहे ट्वाइस S. मग या व्हॅल्यूज पुटअप करा. B2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन S, टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आहे ट्वाइस S आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजे KSP इज इक्वल टू S इंटू ट्वाइस S चा स्क्वेअर, म्हणजे KSP इज इक्वल टू 4S क्यूब. यालाच आपण कसं लिहू शकतो बघा, KSP इज इक्वल टू 4S क्यूब, म्हणजेच S क्यूब इज इक्वल टू KSP अपॉन 4. आणि तेच असं लिहिता येईल, S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4. S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4 असं आपल्याला लिहिता येईल. धिस इज द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी फॉर BA2 टाइप ऑफ अ सॉल्ट. पहिले आपण BA टाइप ऑफ सॉल्ट करता रिलेशन घेतलं होतं, काय होतं, KSP इज इक्वल टू S स्क्वेअर. आता BA2 टाइप ऑफ सॉल्ट करता घेतलेलं आहे, काय रिलेशन आहे, KSP इज इक्वल टू 4S क्यूब असं म्हणा, किंवा S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4 असं म्हटलं तरी चालेल. आता तिसरा सॉल्ट घेऊ आपण. तिसरा सॉल्ट आहे BA3 टाइप ऑफ अ सॉल्ट किंवा BA3 टाइप ऑफ अ सबस्टन्स. आपल्याकडे उदाहरण आहे AlOH/3. याची रिएक्शन कशी लिहाल, BA3 गिव्स B3 प्लस प्लस थ्राइस A मायनस, B3 प्लस प्लस थ्राइस A मायनस. याच्याकरता KSP चा फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेशन ऑफ B3 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनसचा क्यूब, ऑलरेडी बघितलाय आपण. आता ऐका, समजा याची सोल्युबिलिटी आपण घेतली S मोल्स पर लिटर, तर याचं कॉन्सन्ट्रेशन असेल S, पण टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस असेल थ्राइस S. का बरं, कारण एक BA3 एक B3 प्लस देतो, पण थ्राइस A मायनस देतो, म्हणजे जेवढा हा असेल तेवढाच हा मिळेल, पण हा त्याच्या तिप्पट मिळेल, थ्राइस S. मग आता हे कॉन्सन्ट्रेशन आहे B3 प्लसचं, हे कॉन्सन्ट्रेशन आहे, टोटल कॉन्सन्ट्रेशन आहे A मायनसचं. चला इथे पुटअप करा, B3 प्लसच्या ऐवजी S आणि टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आहे थ्राइस S, त्याचा क्यूब, बरोबर. मग हे काय येईल, 3 रेस टू पॉवर 3 म्हणजे 27, S क्यूब इंटू S म्हणजे S रेस टू पॉवर 4, म्हणजे KSP इज इक्वल टू 27 S रेस टू पॉवर 4, म्हणजेच S रेस टू पॉवर 4 इज इक्वल टू KSP अपॉन 27, म्हणजेच S इज इक्वल टू 4th रूट ऑफ KSP अपॉन 27. असा फॉर्म्युला आपल्याला मिळाल्याचं दिसेल. 3 प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे BA टाइप ऑफ सॉल्ट, KSP इज इक्वल टू S स्क्वेअर. BA2 टाइप ऑफ सॉल्ट, KSP इज इक्वल टू 4S क्यूब. BA3 टाइप ऑफ सॉल्ट, KSP इज इक्वल टू 27 S रेस टू पॉवर 4 म्हणा, किंवा S इज इक्वल टू 4th रूट ऑफ KSP अपॉन 27 असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. लक्षात येत आहे, काही डिफिकल्टी असेल तर विचारा. Now the next type of a salt is a general salt, that is BQAR type of a salt. BQAR ची रिएक्शन आपण कशी लिहित असतो, तर QBr प्लस प्लस RAQ मायनस. Let us consider the formula for KSP. याचा KSP चा फॉर्म्युला काय येईल, BR प्लस रेस टू पॉवर Q आणि AQ मायनस रेस टू पॉवर R. आताच या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, BQAR gives QBR प्लस प्लस RAQ मायनस, KSP इज इक्वल टू BR प्लस रेस टू पॉवर Q आणि AQ मायनस रेस टू पॉवर R. Now let us consider that here S moles per liter is the solubility of BQAR type of a salt. BQAR टाइप ऑफ अ सॉल्ट ची सोल्युबिलिटी आपण घेतली S मोल्स पर लिटर. मग काय होईल, हा किती मिळेल आपल्याला, तर हा मिळेल QS, हा किती मिळेल आपल्याला RS. तेवढा हे कसं काय, तर त्याच्याकरता तुम्ही इकडे बघा, हा BA3 बघा,
BA3 जर का S असेल तर इथे थ्राइस ऑफ A मायनस आहे, तर Aचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? थ्राइस S, याच्या तिप्पट आहे, बरोबर. या ठिकाणी बघा ट्वाइस A मायनस होता, तर याचं कॉन्सन्ट्रेशन ट्वाइस ऑफ S आलं. म्हणजे जर का ट्वाइस ऑफ A मायनस असेल तर 2S, थ्राइस ऑफ A मायनस असेल तर 3S. मग त्याच नियमाने या ठिकाणी याची सोल्युबिलिटी जर का S असेल तर आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन असेल QS आणि याचं कॉन्सन्ट्रेशन असेल RS. चला यांच्या व्हॅल्यूज पुटअप करू. BR प्लसचं कॉन्सन्ट्रेशन QS आहे रेस टू पॉवर Q, आणि AQ मायनसचं कॉन्सन्ट्रेशन RS आहे रेस टू पॉवर R. KSP इज इक्वल्स टू QS रेस टू पॉवर Q इंटू RS रेस टू पॉवर R. मॅथमॅटिकल सेपरेशन करू. बघा Q रेस टू पॉवर Q इंटू S रेस टू पॉवर Q, R रेस टू पॉवर R इंटू S रेस टू पॉवर R. एक काम करतो, Q रेस टू पॉवर Q इंटू R रेस टू पॉवर R इंटू S रेस टू पॉवर Q प्लस R. हे मॅथमॅटिकल या ठिकाणी आपण रिअरेंजमेंट केलेली आहे. काय केलं बघा, लक्षात घ्या परत. BR प्लसचं कॉन्सन्ट्रेशन QS होतं म्हणून QS रेस टू पॉवर Q. AQ मायनसचं टोटल कॉन्सन्ट्रेशन RS होतं RS रेस टू पॉवर R. मग मॅथमॅटिकल Q रेस टू पॉवर Q, नंतर S रेस टू पॉवर Q, R रेस टू पॉवर R, S रेस टू पॉवर R. नंतर काय लिहिलं? Q रेस टू पॉवर Q, R रेस टू पॉवर R आणि S रेस टू पॉवर Q प्लस R. This is the relation between solubility product and solubility for BQAR type of a salt. BQAR टाइप ऑफ सॉल्व करता आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी यांच्यामधलं रिलेशन डिराईव्ह करून दाखवलेलं आहे. लक्षात येत आहे का हे? फॉर BQAR टाइप ऑफ अ सॉल्ट the final expression is KSP is equal to Q raised to power Q into R raised to power R into S raised to power Q plus R. What is the formula? KSP is equals to Q raised to power Q into R raised to power R into S raised to power Q plus R. This formula is useful to determine the relation between solubility and solubility product for any type of a salt. आता एनी टाइप ऑफ अ सॉल्ट जेव्हा मी म्हणतो तेव्हा फॉर एक्झाम्पल घ्या. समजा मी घेतला BA3 टाइप ऑफ सॉल्ट. आता हा जो BA3 टाइप ऑफ सॉल्ट आहे याच्याकरता मला डायरेक्ट फॉर्म्युला पाहिजे. हे एवढं मला डिराईव्ह करायचं नाही आहे, ठीक आहे. डायरेक्ट फॉर्म्युला जर का पाहिजे असेल तर कसा घेणार? मला सांगा, हा BA3 आहे. जनरल सॉल्ट काय होता आपला? BQAR. मला सांगा याच्यामध्ये Q ची किंमत किती आहे? 1. इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. आणि R ची किंमत किती आहे? 3. पट्टाय काय हे? या ठिकाणी BQAR मध्ये ला जर का याला आपण टॅली केलं तर Q ची किंमत आहे 1, R ची किंमत आहे 3. आपला फॉर्म्युला होता KSP इज इक्वल्स टू Q रेस टू पॉवर Q, R रेस टू पॉवर R, S रेस टू पॉवर Q प्लस R. टाका व्हॅल्यूज. Q ची किंमत 1 आहे, 1 रेस टू पॉवर 1, याची 3 आहे, 3 रेस टू पॉवर 3 आणि S रेस टू पॉवर 1 प्लस 3. म्हणजेच 1 रेस टू पॉवर 1 म्हणजेच 1 लिहायची गरज नाही. 27 S रेस टू पॉवर 4. KSP इज इक्वल्स टू 27 S रेस टू पॉवर 4. आलाय फॉर्म्युला. तर या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याला येतोय बघा. आता BA2 करता घेऊ आपण. BA2 आता एवढं लिहित बसायची गरज नाही आहे, डायरेक्ट डोक्यात आलं पाहिजे तुमच्या. काय येईल? KSP इज इक्वल्स टू Q रेस टू पॉवर Q म्हणजे 1 रेस टू पॉवर 1, R रेस टू पॉवर R म्हणजे 2 रेस टू पॉवर 2, S रेस टू पॉवर 1 प्लस 2 म्हणजेच काय येईल? 4S क्यूब. KSP इज इक्वल्स टू 4S क्यूब. हा फॉर्म्युला आल्याचा आपल्याला दिसेल. चला BA टाइप ऑफ सॉल्ट करता घ्या. BA टाइप ऑफ सॉल्ट मध्ये Q ची किंमत 1 आहे, R ची पण किंमत 1 आहे. मग काय येईल सांगा? KSP इज इक्वल्स टू Q रेस टू पॉवर Q म्हणजे 1 रेस टू पॉवर 1, R रेस टू पॉवर R 1 रेस टू पॉवर 1, S रेस टू पॉवर Q प्लस R 1 प्लस 1 म्हणजे KSP इज इक्वल्स टू S स्क्वेअर. तयार झाला फॉर्म्युला. म्हणजे या फॉर्म्युल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा सॉल्ट तयार करू शकतो. मी एक सॉल्ट अजून घेतो. तो सॉल्ट आहे समजा मी म्हटलं B2A3 टाइप ऑफ सॉल्ट. B2A3 टाइप ऑफ अ सॉल्ट. चला आपण इथे लिहू B2A3. मी तुम्हाला MCQ विचारला समजा
की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर B2A3 टाइप ऑफ अ सॉल्ट. या B2A3 मध्ये Q ची किंमत 2 आहे, R ची किंमत 3 आहे. एवढं लक्ष द्या. Q ची किंमत 2 आहे, R ची किंमत 3 आहे. चला पुटअप करू. KSP इज इक्वल्स टू 2 रेस टू पॉवर 2 इंटू 3 रेस टू पॉवर 3 इंटू S रेस टू पॉवर 2 प्लस 3. याला तुम्ही पुढे सोडवू शकता. KSP इज इक्वल टू Q रेस टू पॉवर Q म्हणजे 2 रेस टू पॉवर 2, R रेस टू पॉवर R म्हणजे 3 रेस टू पॉवर 3 आणि S रेस टू पॉवर Q प्लस R म्हणजे 2 प्लस 3 करता येईल आपल्याला. आणि मग हे सॉल्व केलं की तुम्हाला KSP आणि S मधलं रिलेशन मिळेल. 4 ऑप्शनमध्ये तुम्ही सिलेक्ट करा. एक मुद्दा अजून सांगतो. इथे आपण सध्याला कोणते सॉल्व घेतले? BA, BA2, BA3. सॉल्व जो आहे तो असा पण असू शकतो B2A. आता B2A टाइप ऑफ सॉल्टचा अर्थ काय? तर 2 कॅटायन आणि 1 ॲनायन मिळेल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ BA2? 1 कॅटायन आणि 2 ॲनायन आहे. पण B2Aचा मिनिंग काय येईल त्या ठिकाणी? 2 कॅटायन आणि 1 ॲनायन. याच्याकरता पण फॉर्म्युला तयार करता येईल आपल्याला. काय फॉर्म्युला होईल सांगा? Q ची किंमत आहे 2 आणि R ची किंमत आहे 1. याच्यात टाका व्हॅल्यू. काय येईल सांगा? KSP इज इक्वल्स टू Q रेस टू पॉवर Q म्हणजे 2 रेस टू पॉवर 2, 1 रेस टू पॉवर 1, S रेस टू पॉवर 2 प्लस 3 म्हणजे KSP इज इक्वल्स टू 4S क्यूब. हा आला फॉर्म्युला. कोणाकरता? B2A करता. B2A करता काय फॉर्म्युला आलाय? KSP इज इक्वल टू 4S क्यूब. BA2 करता पण काय होता? KSP इज इक्वल टू 4S क्यूब. याचा अर्थ काय आहे? BA2 करता जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला B2A करता पण आहे. मग यावरनं एक मुद्दा अजून म्हणता येईल. जो फॉर्म्युला BA3 करता आहे, BA3 करता कोणता आहे? KSP इज इक्वल टू 27 S रेस टू पॉवर 4. हाच फॉर्म्युला तुम्हाला B3A टाइप ऑफ सॉल्ट साठी सुद्धा वापरता येईल. तुम्ही वाटलंच तर हे काढून बघा. B3A करता याच्या मदतीने तुम्ही फॉर्म्युला डिराईव्ह करा. तुम्हाला हाच फॉर्म्युला आल्याचं दिसेल. या B3A मध्ये Q ची किंमत आहे 3, R ची किंमत आहे 1. त्याच्यावरनं तुम्हाला काढता येईल. आणि जनरल फॉर्म्युला हा डोक्यात ठेवणं सोपं आहे. KSP इज इक्वल्स टू Q रेस टू पॉवर Q. पहिले जो असतो तो Q आहे. Q रेस टू पॉवर Q, R रेस टू पॉवर R आणि S रेस टू पॉवर Q प्लस R. पुन्हा रिपीट करतो. KSP इज इक्वल टू Q रेस टू पॉवर Q इंटू R रेस टू पॉवर R इंटू S रेस टू पॉवर Q प्लस R. This is the general formula. By using this general formula, you can derive the formula for KSP and S for any type of salt. कोणत्याही प्रकारच्या सॉल्व करता तुम्हाला तो फॉर्म्युला तयार करता येणार आहे. मी तुम्हाला एक कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला एक प्रश्न देतो. त्याचं तुम्ही सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट करता शोधून ठेवायचं आहे. समजा आपण एक सॉल्व घेतला. इथे मी B2A3 ऑलरेडी घेतलेला आहे. मी B3A2 घेतला. कोणता सॉल्व घेतला? B3A2. याच्याकरता KSP आणि S यांच्या रिलेशन दाखवणारा इक्वेशन फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करायचा आहे. ठीक आहे ना? कोणता सॉल्व सांगितला आपण? B3A2. B3A2 मध्ये Q ची किंमत 3 आहे आणि R ची किंमत 2 आहे. एवढी हिंट मी तुम्हाला दिलेली आहे. लक्षात येत आहे? नाव अबाउट द अप्लिकेशन ऑफ सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सोल्युबिलिटी प्रॉडक्टचे अप्लिकेशन्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे. मी हेडिंग लिहितो. Applications of KSP. पहिलं अप्लिकेशन आहे युजफुल टू डिटरमाइन S. सोल्युबिलिटी काढण्यासाठी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे आपल्याला मदत करतं. बघा, KSP इज इक्वल टू S स्क्वेअर. जर का तुम्हाला KSP माहिती असेल तर तुम्ही सोल्युबिलिटी काढू शकता. मग ती BA टाईपची असो, BA2 ची असो, BA3 ची असो किंवा BQAR ची असो. जर का तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्ही कोणाला डिटरमाइन करू शकता? सोल्युबिलिटीला आपण डिटरमाइन करू शकतो. दुसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय आहे? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज यूज फॉर द प्रेडिक्शन of precipitation. Prediction of precipitation.
त्या ठिकाणी प्रेसिपिटेशन होतंय की नाही हे प्रेडिक्ट करण्यासाठी, याचा अंदाज वर्तवण्यासाठी सुद्धा सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू ही मदत करत असते. कशी मदत करते समजून सांगतो, लक्ष द्या. समजा या ठिकाणी आपण डेफिनेशन नुसार जर का बघितलं तर KSP इज इक्वल्स टू आयोनिक प्रॉडक्ट फॉर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता हे वाक्य कसं काय आलं आठवा. सोल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन आठवा. व्हॉट इज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट? मी याच्यावरनं डेफिनेशन आज सांगितली होती. इट इज द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. इट इज द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. मी याला थोडक्यात म्हणतो इट इज द आयोनिक प्रॉडक्ट, कारण प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, याला थोडक्यात शब्द वापरला मी आयोनिक प्रॉडक्ट, जे इथे मी लिहिलंय आयोनिक प्रॉडक्ट. डेफिनेशन परत ऐका. इट इज द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स of a sparingly soluble salt in its saturated solution at a given temperature. म्हणजे solubility product is equal to ionic product for saturated solution. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे KSP is equal to ionic product, असं जर का असेल तर ते सोल्युशन कोणतं असतं? सॅच्युरेटेड असतं. इफ ऐका, एखाद्या सॉल्टमध्ये कोणताही एखादा सॉल्ट घेतला, त्या सॉल्टचा जो आयोनिक प्रॉडक्ट आहे त्याची किंमत आणि त्या सॉल्टच्या सोल्युबिलिटी प्रॉडक्टची ठरलेली किंमत ही जर का सारखी येत असेल तर समजून घ्या ते सोल्युशन काय असलं पाहिजे? सॅच्युरेटेड. इफ द व्हॅल्यू ऑफ KSP इट इज फिक्स फॉर दॅट सॉल्ट ॲट अ गिव्हन टेम्परेचर. त्या सॉल्टची सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू फिक्स असते एका विशिष्ट टेम्परेचरला. ती आपल्याला चार्टमधनं माहीत पडते. आपण काढू शकतो आयोनिक प्रॉडक्ट. मग आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू जर का सारखी येत असेल तर समजून घ्या ते सोल्युशन कसं असलं पाहिजे? सॅच्युरेटेड. दुसरा मुद्दा, जर का KSP इज ग्रेटर दॅन आयोनिक प्रॉडक्ट असेल, KSP इज ग्रेटर दॅन आयोनिक प्रॉडक्ट, याचा अर्थ काय? आयोनिक प्रॉडक्ट कमी आहे. आयोनिक प्रॉडक्ट कमी आहे म्हणजे आयन्स कमी आहे. आयन्स कमी आहे याचा अर्थ अजून आयन्स टाकले, अजून पदार्थ टाकला तर डिझॉल्व्ह होऊ शकतो. अजून पदार्थ टाकला तर डिझॉल्व्ह होऊ शकतो. याचा अर्थ सध्या ते सोल्युशन अनसॅच्युरेटेड आहे. ते सोल्युशन काय असलं पाहिजे? अनसॅच्युरेटेड सोल्युशन. बघा कसा निष्कर्ष, कसं कन्क्लुजन काढलं मी. इफ KSP इज ग्रेटर दॅन आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट इज लेस. आयोनिक प्रॉडक्ट इज लेस म्हणजे आयन्स कमी. आयन्स कमी आहे म्हणजे सबस्टन्स कमी आहे. सबस्टन्स कमी आहे म्हणजे अजून सबस्टन्स टाकला तरी डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे याचा अर्थ सध्या ते अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे. म्हणून असं म्हणता येईल की इफ KSP इज लेस दॅन आयोनिक प्रॉडक्ट देन द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. आणि तिसरा मुद्दा, इफ KSP इज ग्रेटर दॅन आयोनिक प्रॉडक्ट, इफ KSP इज ग्रेटर दॅन आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू जर का जास्त असेल, इफ द व्हॅल्यू ऑफ आयोनिक प्रॉडक्ट इज मोर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, याचा अर्थ काय? आयोनिक प्रॉडक्ट जास्त आहे म्हणजे आयन्स जास्त आहे म्हणजे पदार्थ जास्त आहे आणि जास्तीचा पदार्थ टाकलेला आहे. याचा अर्थ असा की तो पदार्थ प्रेसिपिटेट म्हणून गेलेला असेल. काय म्हणून गेला असेल? प्रेसिपिटेट म्हणून. मग ते प्रेसिपिटेशन या ठिकाणी झालेलं असेल आणि त्यालाच म्हटलं जातं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला म्हणतो आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. 3 कन्सेप्ट आपण या ठिकाणी दिलेले आहे. पहिली कन्सेप्ट दिलेली आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू आयोनिक प्रॉडक्ट. इफ द व्हॅल्यू ऑफ सोल्युबिलिटी प्रॉडक्ट अँड आयोनिक प्रॉडक्ट आर सेम देन द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. इफ आयोनिक प्रॉडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे आयन्स कमी, पदार्थ कमी, अजून सबस्टन्स टाकला तरी डिझॉल्व्ह होऊ शकतो म्हणजे ते सोल्युशन आहे अनसॅच्युरेटेड सोल्युशन. जर का KSP इज लेस दॅन आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट हा जास्त आहे. आयोनिक प्रॉडक्ट जास्त म्हणजे आयन्स जास्त म्हणजे पदार्थ जास्त, जास्तीचा पदार्थ हा डिझॉल्व्ह होत नाही, तो तळाशी जाऊन बसतो, तो प्रेसिपिटेशन फॉर्म करतो म्हणजे प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस. आणि ज्या वेळेला
प्रेसिपिटेशन असलेलं सोल्युशन मिळतं त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतात. म्हणजेच काय तर सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या व्हॅल्यूची कंपॅरिझन आयोनिक प्रॉडक्ट सोबत करून आपण ते सोल्युशन सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे की प्रेसिपिटेशन झालेलं आहे हे आपण ओळखू शकतो. अशा तऱ्हेने मी तुमच्या समोर 2 ॲप्लिकेशन्स मांडलेले आहेत सोल्युबिलिटी प्रॉडक्टचे. पहिलं ॲप्लिकेशन आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या मदतीने आपण सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो कोणत्याही सॉल्टची, आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्टची कंपॅरिझन आयोनिक प्रॉडक्ट सोबत करून आपण हे डिसाइड करू शकतो की वेदर द सोल्युशन इज सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड ऑर प्रेसिपिटेशन. जर का सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि आयोनिक प्रॉडक्ट सेम असेल तर सॅच्युरेटेड, जर का आयोनिक प्रॉडक्ट कमी असेल तर अनसॅच्युरेटेड, जर का आयोनिक प्रॉडक्ट जास्त असेल तर प्रेसिपिटेशन म्हणजे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन त्या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येईल. समजतंय हे? थँक्यू.